अनेक वर्षांपूर्वी जेव्हा मुंबईमध्ये आलो होतो तेव्हा असं स्वप्न पाहिलं होतं की एखाद्या मालिकेमध्ये, एखाद्या मूव्हीमध्ये आपण मुख्य भूमिका करत असू आणि जी गोष्ट असेल ती सगळी आपल्या भोवती गुंफलेली असेल. तुम्ही वाईट कर्म कराल तर तुम्हाला वाईट फळ मिळेल. तर तशा दृष्टीने शनिदेवाकडे पाहिलं जातं. जर आपण चांगले कर्म करत असू, आपण चांगलं कार्य करत असू तर आपल्याला काळजी करण्याची काहीच चिंता नाही. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा आणि तुम्ही बघताय सकाळ. सध्या विविध वाहिन्यांवर विविध पौराणिक मालिका तुम्ही बघताय आणि आणखी एक मालिका तुमच्या भेटीला येते आणि खरं तर शनिदेवांची महागाथा याच्यातून तुम्हाला बघता येणार आहे. जय जय शनिदेव ही मालिका आणि त्या मालिकेत शनिदेवांची जी भूमिका साकारतोय तो संकेत खेडेकर आहे आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये. खरं तर हा पेहराव आणि हे खरंच खूप आध्यात्मिक वातावरण वाटते इथे. आणि तू स्वतःला या वेशभूषेत आणि पूर्ण जेव्हा तू पहिल्यांदा तयार झाला तुला काय वाटत होतं तेव्हा? तू स्वतःला इमॅजिन केलं होतंस? हा, मी जेव्हा वेगवेगळ्या पौराणिक मालिका पाहायचो किंवा ऐतिहासिक कॅरेक्टर्स पाहायचो तेव्हा असं वाटायचं की अशी भूमिका आपण करावी. इमॅजिनेशन मध्ये स्वतःला असं पाहिलं होतं, पण जेव्हा प्रत्यक्षात पाहिलं तेव्हा असं वाटलं की आपण हे दिसू शकतो, असे असे रुबाबदार दिसू शकतो, असं देवांच्या अवतारात दिसू शकतो. तर हे फारच माझ्यासाठी आनंददायक ती फिलिंग होती. फार मला छान वाटत होतं. आणि त्यानंतर वेगवेगळे लुक टेस्ट केल्या गेल्या. त्यानंतर तर आणखी मजा आली. पण एक असतं ना, काही देवी देवतांबद्दलची जी श्रद्धा असते, भक्ती असते आणि शनिदेवांबद्दल तर अनेकांना एक कडक देवता असं असतं आणि तुला या रूपात बघणं, कारण तू एक कलाकार म्हणून एकदम अपोजिट आहे आणि असं छान गुणी कलाकार दिसणारा, पण एक थेट अपोजिट कॅरेक्टर तुला मिळालं. तू त्या प्रोसेस मधून कसा गेला, याची तयारी स्वतःला कशा पद्धतीनं तयार केलंस भूमिकेसाठी? हा, सुरुवातीला जेव्हा कॅरेक्टरबद्दल कळलं तर या सगळ्या शनी महाराजांबद्दल गोष्टी आहेत तर त्या मी लोकांकडून ऐकत होतो किंवा पाहत होतो, पण त्याबद्दल काही वाचलं नव्हतं. तर या भूमिकेच्या निमित्ताने बऱ्याच गोष्टी वाचनात आल्या आणि त्या वाचनामधून गोष्टी कळत गेल्या की आपण जसं म्हणतो आपण कडक देवता आणि हे, तर त्याला एक वेगळा दृष्टिकोन आहे. त्यामागे एक कारण आहे. न्यायाची देवता आहे. नैतिकतेचं पालन करायला सांगते, कष्ट करायला सांगते. जे कष्ट करतात, जे प्रामाणिकपणे काम करतात, त्यांच्या मागे ही देवता उभी असते. तर हे खूप मोठं तत्वज्ञान आहे आणि यातून लोकांना एक खूप चांगला बोध मिळणार आहे. लोकांनाच म्हणणार नाही तर संकेत खेडकर म्हणून मलाही यामधून खूप बोध मिळतात. काही गोष्टी स्वतः आत्मसात कराव्या लागतात. तर हे नक्की चॅलेंज तर आहेच नक्कीच. पण तू स्वतः आध्यात्मिक आहेस का? हा, मला या गोष्टींबद्दल काय म्हणूया, मी ना आदर आहे. मी याच्या संशोधनात्मक जो मोड असतो आपला, रिसर्च मोड जो असतो, की ह्या नेमकी गोष्टी कशा चालतात, या गोष्टी कशा वर्क होतात, मेडिटेशनने काय होतं, श्रद्धेने काय होतं, आपण त्या श्रद्धेमागे नेमकं फिलॉसॉफी काय आहे, तर हे जाणून घेण्यात मला खूप इंटरेस्ट असतो. मला जेव्हा एखाद्या देवस्थानी जातो तेव्हा त्या वास्तूमधून मला काही गोष्टी मिळत आहेत का, पुराणातल्या गोष्टींमधून किंवा एखाद्या प्रवचनातून मला माझ्या लाईफमध्ये काही असे बदल घडवून आणता येत आहेत का, ज्याने माझं लाईफ अधिक बेटर होईल, मी लोकांना अधिक चांगला व्यक्ती म्हणून त्यांच्यासमोर प्रेझेंट होईल. तर अशा दृष्टिकोनातून मी या सगळ्या गोष्टीकडे पाहतो. पण एकीकडे विविध वाहिन्या आहेत, तिथे विविध मालिका आहेत आणि या सगळ्यात कलाकारांची मोठी स्पर्धा आहे. ऑडिशन असेल आणि असेल, तू थिएटर केलंय आणि तू बाकी गोष्टी करतोय, पण आता लीड म्हणून असं पहिल्यांदा मिळणं हे कठीण असतं का? जे कलाकार आहे अनेक वर्ष मेहनत करत असतात, ऑडिशन देत असतात, त्यांनाही कुठेतरी लीड मध्ये झळकायचं असतं. अर्थात ही प्रोसेस जी आहे ही सगळं सोपं नाहीये, पण तू त्याच्यातून गेलायस. तू कसा गेलायस आणि इथपर्यंत लीड पर्यंत कसा पोहोचला? अनेक वर्षांपूर्वी जेव्हा मुंबईमध्ये आलो होतो तेव्हा असं स्वप्न पाहिलं होतं की एखाद्या मालिकेमध्ये, एखाद्या मूवीमध्ये आपण मुख्य भूमिका करत असू आणि जी गोष्ट असेल ती सगळी आपल्या भोवती गुंफलेली असेल, आपल्याला एक अटेन्शन असेल. तर ते स्वप्न खूप वर्ष पाहिली आणि जसं जसं असं वाटलं की हा प्रवास खरं तर मोठा आहे आणि अवघड किंवा कठीण असं मी म्हणणार नाही, कारण ना ही एक प्रोसेस असते. जेव्हा आपण छोट्या छोट्या भूमिका करत जातो आणि मग मुख्य भूमिका मिळते, तर ना आपण एक तयार होत असतो त्या सगळ्या प्रोसेससाठी. तर मी या गोष्टीला असं खूप प्रचलित शब्द आहे स्ट्रगल, तर मी स्ट्रगल शब्दाऐवजी मी शब्द वापरतो प्रॅक्टिस.
सो ही प्रॅक्टिस आहे, ऑडिशन देणं आहे, लोकांना भेटणं आहे, भूमिकेबद्दल जाणून घेणं आहे. नवीन नवीन छोट्या छोट्या भूमिका असतील, 30 सेकंदाच्या भूमिका सुद्धा मी मालिकांमध्ये केलेल्या आहेत. तर त्यातूनही मला गोष्टी कळल्या. तिथे चुकलो होतो मी पहिल्याच वेळी. तर मला असं वाटलं की हे शिकण्यासाठी आहे. तर ते मागची जी 4-5 वर्ष आहेत तर ती खरं तर शिकण्याची आहे. तर माझा दृष्टिकोन असा आहे या सगळ्या गोष्टीकडे पाहण्याचा. पण तू पौराणिक केलं होतंस या आधी? पौराणिक नाही, मी ऐतिहासिक काम केलेलं आहे. चाणक्य विष्णुगुप्त नावाच्या नाटकामध्ये चंद्रगुप्त मौर्य यांची भूमिका केली होती आणि ती अशीच भूमिका होती ज्यामध्ये तो राजा असतो आणि ते राजाचा सगळा पेहराव आणि महत्वाचं म्हणजे त्याचं तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं मला. या मालिकेसाठी या भूमिकेसाठी वाचन करत असताना असेल किंवा कारण त्याच्यासाठी मोठा रिसर्च करावा लागला असेल तुला भूमिकेसाठी तयार होताना, वाचनात असेल किंवा ही मालिका करत असताना शनिदेव तुला कशा पद्धतीने उमजतात किंवा त्यांची गोष्ट तुला स्वतःला कशी प्रभावित करतात, त्या कोणत्या गोष्टी असतात? बरोबर, फारच चांगला प्रश्न आहे. कारण मी ना याच प्रश्नाचा सुरुवातीला विचार केला होता की मला शनिदेव कसे उमगणार आहेत, मी या पात्राकडे कसं पाहणार आहे, शनिदेवांबद्दल ज्या श्रद्धा आहेत त्या कशा आहेत आणि पुस्तकांमधून मला काय मिळतंय. तर ह्या सगळ्यांचा जो सारांश आहे तो असा आहे की जे नैतिक आहे, जे की प्रामाणिक आहे, ज्या गोष्टी आपल्या नीतिमूल्यांमध्ये आहेत, मूल्य व्यवस्था जी म्हणतो आपण, तर त्या मूल्य व्यवस्थेमध्ये मानवाला एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात तर त्या गोष्टी मिळवण्यासाठी त्याला कष्ट करणं खूप गरजेचं आहे. आणि हे जर करत असेल तशा पद्धतीने त्या व्हॅल्यूज जर माणूस त्याच्या जीवनात ठेवत असेल तर त्यांच्या मागे शनिदेवता नेहमी त्यांच्या पाठीशी असते असं म्हणतात. तर मला यातून हे मिळतं की न्यायाची देवता म्हणतात. तर तो न्याय असा आहे, तुम्ही कष्ट कराल तर तुम्हाला फळ मिळेल, तुम्ही वाईट कर्म कराल तर तुम्हाला वाईट फळ मिळेल. तर तशा दृष्टीने शनिदेवाकडे पाहिलं जातं. जर आपण चांगले कर्म करत असू, आपण चांगलं कार्य करत असू तर आपल्याला काळजी करण्याची काहीच चिंता नाही. आपल्या मागे ते तत्वज्ञान नेहमी असणार आहे. जर वाईट कर्म करत असू, जर कोणाला त्रास देत असू, अहंकार वाढत असेल आपल्या पैशांचा, संपत्तीचा किंवा आपल्या पदाचा, तर तिथे मग आपल्याला शनिदेव एक बोध देतात, एक काय म्हणूया आपल्या शिकवण देतात आणि त्याला एक सम्यक दृष्टिकोन देतात. तर तो फार महत्वाचा आहे. आणि या दृष्टीने मी कधी पाहिलं नव्हतं देवतेकडे, मी एक गोष्ट म्हणून पाहायचो. पण हे तत्वज्ञान फार महत्वाचं आहे माझ्यासाठी. तर मी ते जितकं जास्त मी अंगीकारण्याचा प्रयत्न करेल ना तर तितकं ती भूमिका अजून जास्त लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने, सहज पद्धतीने पोहोचेल असं वाटतं. आणखीन शेवटचा प्रश्न, कारण ही भूमिका साकारण्यासाठी हे सगळा जो पेहराव आहे ते फार जड आहे आणि हे सगळं, तर त्याबद्दलही मला थोडंसं सांग. कारण तो मुकुट मला वाटतं की 2-3 किलोचा आहे, हे दागिने असतील आणि त्याबद्दल थोडंसं सांगशील? होय, हे आहे खरंच हेवी आहे खूपच. 2.5 किलोचं मुकुट आहे, 5-6 किलोचं हे सगळं दागिने आणि हे सगळं आहे. तर हे कॅरी करायला सुरुवातीला मला थोडासा त्रास झाला, पण जेव्हा कॅमेऱ्यासमोर जातो, भूमिका करायला सुरुवात करतो तेव्हा काही वाटत नाही. पण एक पूर्ण दिवस जर कॅरी करायचं असेल तर मला माझी शारीरिक क्षमता वाढवणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी मी वेगवेगळे व्यायाम प्रकार असतील, मानेचे व्यायाम असतील, शरीराचे वेगवेगळे व्यायाम असतील, स्टेबल राहण्यासाठी काही व्यायाम असतील, नजर स्थिर ठेवण्यासाठी जे काही व्यायाम असतील तर ते हळूहळू सुरू केलेले आहेत. मला वाटतं हे सगळं चॅलेंजिंग आहे आणि तुम्ही कलाकार म्हणून उत्तम पद्धतीने वठवता. पण असं असतं की एखादं जे कॅरेक्टर ज्याच्यावर श्रद्धा असते, भक्ती असते, तसे अनेक कॅरेक्टर्स मालिकांमध्ये विविध ठिकाणी बघायला मिळतात आणि त्याच्यानंतर त्या कलाकाराची भक्ती करायला लागतात. प्रेक्षक असं होतं की आपलं जे दैवत आहे ते त्या कलाकारामध्ये बघू लागतात. तुझ्या बाबतीतही होईल असं वाटतं काय? माहित नाही, कारण अँटिसिपेशन आहे याचं सगळंच. असं झालं तर मला ती श्रद्धा नक्कीच टिकवावी लागेल लोकांची. खूप खूप धन्यवाद संकेत आणि तुला शुभेच्छा या भूमिकेसाठी. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.